विदर्भातील शेतकरी पुन्हा एकदा नव्या संकटाचा सामना करतोय। पश्चिम विदर्भात पेरणी करूनही सोयाबीन उगवलं नसल्याच्या तब्बल 2382 शेतकऱ्यांनी तक्रारी कृषी विभागाकडे नोंदवल्यात। सोयाबीन उगवलं नसल्यानं दुसरीकडे बळीराजा दुबार पेरणी करत असल्याचं चित्र देखील आता समोर आलेलं आहे। सविस्तर पाहूयात। पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारींचा महापूर। पश्चिम विदर्भात 2382 तक्रारी दाखल। शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी सुरू। सोयाबीनचा बियाणं पेरलं पण उगवलंच नाही। जिल्हानिहाय प्राप्त तक्रारी: अमरावती 488, अकोला 984, बुलढाणा 562, यवतमाळ 319, वाशिम 29 आणि एकूण 2382। विदर्भात शेतकरी प्रामुख्याने सोयाबीनची लागवड करतो। यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली, मात्र 10 ते 11 दिवस उलटूनही सोयाबीन बियाणं उगवलंच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेत तक्रारी दाखल करायला सुरुवात केल्या। पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या 5 जिल्ह्यांमध्ये 2382 तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यात। या संदर्भात विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात येत आहे। यामध्ये बऱ्यापैकी सर्वेक्षण पूर्ण झाले। उगवण क्षमतेमध्ये अडचणी प्राथमिकदृष्ट्या दिसून आल्यात। यापूर्वी प्रयोगशाळेकडून आलेले विश्लेषणाचे अहवाल, त्याचप्रमाणे उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कमिटीच्या पाहणीमधील दिसून येणारे वस्तुस्थिती, त्याचप्रमाणे त्यातील तज्ज्ञांचे अभिप्राय आणि या सगळ्या बाबी विचारात घेऊन या कंपन्यांवरती कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत। हजारो एकर क्षेत्रात या बियाण्यांची पेरणी करण्यात आली होती। प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालामध्ये बियाणे निकृष्ट दर्जाचे आढळल्यास कंपनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। पश्चिम विदर्भातील एकट्या अकोला जिल्ह्यामध्ये तब्बल 984 सोयाबीनचे बियाणं निघाल्याच्या तक्रारी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आज अकोला येथील कृषी अधीक्षक कार्यालयाच्या दालनाला टाळा ठोकत आंदोलन केलं। निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होत नसेल तर हे सरकार त्या कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। आम्ही आमदार आहोत की माजी आमदार आहोत ते म्हणून फोन उचलू नका, पण शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात जर तुम्ही फोन उचलत नसाल तर ही बाब गंभीर आहे, तितकीच वेदनादायी आहे, तितकीच दुर्दैवी आहे। म्हणून आम्ही या कार्यालयाला आज टाळं ठोकलंय। आता जे काही होईल ते मी भोगायला तयार आहे आणि मी एकटा याच्याकरता मी कोणाही मायबाप शेतकऱ्याला याच्यात त्रास होणार नाही याची काळजी घेणार। पण यांची मुजोरी आणि माजोरडेपणा विमा या कंपन्यावाल्यांचा, बियाणे कंपन्यावाल्यांचा हा उतरवल्याशिवाय राहणार नाही। अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरकर यांनी सुद्धा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दखल घेत तिवसा तालुक्यात सोयाबीनचे बियाणे न निघाल्याच्या संदर्भात शेती बांधावर जाऊन या संदर्भात पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। तातडीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले। सोयाबीनचं बोगस बियाणं असल्यानं यावेळी शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। 10 ते 12 दिवस वाट पाहून सुद्धा सोयाबीनचं पेरलेलं बियाणं उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणीला सुरुवात केली आहे। या संदर्भात आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा फटका जो आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे। साधारणतः 200 तक्रारी जी आहे जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे या ठिकाणी बोगस बियाण्याच्या संदर्भात या ठिकाणी झालेल्या आहे। खरं बघितलं तर अमरावती आणि विदर्भातील शेतकरी जे आहे सोयाबीनची लागवड करते, मात्र सोयाबीनचं जे पेरलेलं बियाणं आहे जे बोगस निघालं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधलं जे बघितलं गेलं तर आपण बियाणं निघालंच नाही। साधारणतः 10 दिवसानंतर जर बघितलं गेलं संपूर्ण सोयाबीनचं पेरलेलं बी निघायला पाहिजे, मात्र अद्यापर्यंत बियाणं निघालं नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जे आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे। बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सोयाबीन बियाण्यांची गुणवत्ता योग्य प्रकारे तपासली गेली असती तर आज हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळच आली नसती। त्यामुळे केवळ बियाणे कंपनीच नव्हे तर गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। यासाठी जबाबदार कोण असा संतप्त सवाल शेतकरी विचारतायत। शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला असताना त्याची जर अशा प्रकारे उगवण क्षमता नसलेल्या बियाण्यांमुळे फसवणूक होत असेल तर संबंधित विभागानं कठोर भूमिका घ्यायला हवी। त्यामुळे आगामी काळामध्ये नुकसान भरपाई मिळणार का असे सवाल उपस्थित होत आहेत।
सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.